हे गाईज कसे आहात सगळे? होप सो सगळे स्वस्त असेल. तर मी आहे जान्हवी आणि आता अचानक मी अशी बसलेली होती आणि मला एक गोष्ट आठवली. ती गोष्ट अशी होती की आता मला तर माहिती आहे की मी एवढी मोठी यूट्यूबर नाही आहे, पण माझे डेली व्हिडिओ मी अपलोड करते आणि त्यामुळे जे छोटे छोटे यूट्यूबर्स असतात ना, त्यांना एक एक्सपिरियन्स येतो कुठल्या गोष्टीचा. मी सांगते, आता मोठे यूट्यूबरांना पण आलेला असेल आधी, मान्य आहे, पण मला जो एक्सपिरियन्स आलेला आहे तो बऱ्याच लोकांना आलेला असेल. तर ॲग्री असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचसोबत मी तुम्हाला आता माझा एक्सपिरियन्स शेअर करते. जेव्हा केव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो, जेव्हा केव्हा एक यूट्यूबर, एक स्मॉल यूट्यूबर व्हिडिओ बनवतो, व्लॉग बनवतो, तेव्हा फॅमिली, फ्रेंड सर्कल कॅमेऱ्यामध्ये यायला एवढे लाजतात, एवढे भीतात, अवॉइड करतात कॅमेरा. आणि यामुळे जे आहे ना, ती ऑकवर्ड फिलिंग त्यांना तर नाही होत, पण ॲक्च्युली व्हिडिओ बनवणाऱ्याला इतकी बेकार वाटतं ना, की खूप जास्त बेकार वाटतं त्यांच्या त्या रिॲक्शनवर. आणि हेच माझ्या फ्रेंडने पण मला म्हटलं, ती पण सुद्धा यूट्यूबर आहे, तिने पण म्हटलं फ्रेंड्स फॅमिलीमध्ये असं लोक खूप हे करतात, व्हिडिओ बनवत असतात, आपल्यालाच भीती वाटते मनात. तर ह्या सगळ्या गोष्टी वाटत असते आणि मला तर हेच वाटतं, मला त्यांना हेच सांगायचं आहे. असं मी म्हणत नाही, वाईट गोष्ट नाही बोलत, पण तुम्ही जर वर गेलात तर तुमचा एकच फोटो वॉलवर लागणार आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य काय एवढा विचार करता की कॅमेरा फेस करायला एवढं भीता. थोडं जगा आयुष्य, एवढं म्हणजे पुढचा व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे, हसा, थोडं बोला, एन्जॉय करा, पुढच्या व्यक्तीला छान वाटेल. माझ्या मनात ही गोष्ट आली म्हणून तुमच्यापर्यंत शेअर करावं म्हटलं. तुम्हाला बरोबर वाटतंय का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया, बाय.